जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी, इतरांना हरवण्यासाठी नाही. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. काय करायचं हे ठरलं की कसं करायचं याचा मार्ग सापडतोच. जीवन कठीण आहे पण अशक्य नाही. महत्त्व वेगाला नाही, तर आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला चाललोय याला असतं. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. काट्यांवरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात. स्वप्ने मोठी असून चालत नाही, ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कष्टाचा आवाज शब्दाच्या आवाजापेक्षा मोठा असतो. स्वतःशी वाद घालाल तर सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील. दुसऱ्याशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे. जितकी मोठी स्वप्न तितकी मोठी संकट, आणि जितकी मोठी संकट तितके मोठे यश. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा. आळसासारखा शत्रू नाही आणि आत्मविश्वासासारखा मित्र नाही. खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आहोत. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी जोखीम स्वीकारावी लागतेच. भविष्य त्यांच्या मालकीचे आहे जे स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास ठेवतात. ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते. कोणतंच ध्येय माणसाच्या धाडसापेक्षा मोठं नाही. हरतो तोच जो लढत नाही.